नमस्कार. फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवरून मी शेतीविषयक माहिती व इतर सर्वांना उपयुक्त अशी माहिती देत असतो. जर तुम्ही कोणतरी मला काहीतरी सुचवायचं असेल ते सुचवू शकताय. चला तर मग आज आणि उद्याचा हवामान अंदाज पाहूया. काय काय तीन सिस्टीम काय फरक झाले काय. तर आज रात्रीतून थोडेसे पावसाचे ढग दक्षिण भागात वाटले आणि उत्तर साईडला जे पश्चिमी आवर्तन आलेलं होतं ते थोडंसं उत्तरेकडूनच तिकडे पूर्वेकडे सरत आहे. त्यामुळे त्याचा काय तेवढा प्रभाव जाणवत नाही. आणि दक्षिणेकडे जे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्यातून एक दक्षिण साईडलाच एक सपोर्ट पट्टा तयार झालेला आहे. दक्षिण भागातील जे कमी दाबाचं क्षेत्र आहे बरोबर आपल्या भारताच्या दक्षिणेला आलेलं आहे. श्रीलंकेच्या नैऋत्य साईडला आलेलं आहे. तसेच त्याची सरकण्याची शक्यता उद्यापर्यंत मालदीव किंवा केरळच्या आसपास याची शक्यता सुद्धा वाटत आहे. इकडं सोलापूर नाशिक ह्या पट्ट्यात थोडीशी द्रोणीय स्थिती निर्माण होत आहे आणि त्याच पट्ट्यात सोलापूर गडचिरोली नांदेड सांगली मुंबईपर्यंत इकडं हैदराबाद ढगांची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली स्ट्रॉंग दिसते आणि इकडे दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण आता सध्या चालू आहे. इकडे पूर्व साईडला पावसाची सुरुवात नेल्लोर साईडला होताना दिसते. हुबळी बळ्ळारी नंद्यार ह्या साईडला सुद्धा पावसाचे ढग येताना दिसतात. सांगली गोकाक बागलकोट कोल्हापूर ह्या साईडला सुद्धा सातारा रत्नागिरीपर्यंत पावसाचे ढग आलेले दिसणार आहेत. आज अनंतपूर हिंदूपूर कोपल हुबळी बळ्ळारी ह्या साईडला सुद्धा पावसाचे ढग येणार आहेत. आणि इकडे बेळूर बेंगळूर वेळूर सेलम मैसूर याही पट्ट्यात पावसाची सुरुवात आज चांगली असणार आहे. कोयमुत्तूर तिरुचिरापल्ली मुन्नार कोची मदुराई ह्या साईडला सुद्धा चांगल्या पावसाची नोंद होणार आहे. आणि इकडे तिरुनेलवेली कोलम इथं तर मुसळधार पाऊस पडणार आहे. दक्षिण साईडला ते कमी दाब क्षेत्र आहे त्या द्रोणीय स्थितीत ते आलेलं आहे त्यामुळे मुसळधार तिथं पाऊस पडणार आहे. आणि जिथं कमी दाब क्षेत्र झालेलं आहे ते दक्षिण टोकापासून फार दूरवरती दिसत आहे. पावसाचा विचार करायला गेला तर तिरुनेलवेल्स कोलम मदुराई आणि मुन्नार ह्या साईडला पावसाची चांगला पाऊस पडणार आहे. आणि कन्नूर म्हैसूर बेळूर ह्याला साधारण 7.8 मिली असं पाऊस पडेल. मदनपल्ली बेंगाडूर हिंदूपूर चिकमगळूर ह्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी वातावरण आहे. इकडे अकलूज महाराष्ट्रामध्ये अकलूज सातारा सांगली कोल्हापूर विजापूर ह्या साईडला सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे. आज तापमान पाहायला गेलं तर काहीसा उकाडा काहीसा गारवा अशी परिस्थिती राहणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसला तर सबस्क्राईब करून घ्या. का तर जी दर्शक बघतात त्याच्यापेक्षा 50% सबस्क्रायबर आहेत. उद्याचा अंदाज पाहायला गेला तर उद्या उत्तर भागातून व दक्षिण भागात थोडासा उकाडा जाणवणार आहे. थंडावा म्हणजे गारवा काय तेवढा जाणवणार नाही. आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागातून उत्तर प्रदेशाकडे गारवा जाणवणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तशी दक्षिण भागातून खाली उकाडा जाणवणार आहे. तिरुनेलवेलीला म्हणजे उद्या दक्षिण टोकाजवळ भारताच्या कमी दाबाचं क्षेत्र आलेलं दिसतंय. कोयमुत्तूर तिरुचिरापल्ली बेंगळूर मळ्ळूर बेळूर ह्या साईडला त्याचा प्रभाव पडणार उद्या वाटायला लागले असा अंदाज आहे. इकडे हुबळी बळ्ळारी नंद्याळ बेंगळूर ढगांची परिस्थिती सर्वत्र चांगली आहे. उद्याची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली वाटते. तिरुनेलवेली हे जे साईडला आहे तिथं तर मुसळधार पाऊस पडत आहेत. कोयमुत्तूर तिरुचिरापल्ली बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे. सांगली सोलापूर हैदराबाद ह्या साईडला कोल्हापूर परत सातारा ह्या साईडला ढगांची परिस्थिती चांगली आहे.
इकडे संभाजीनगर, नाशिक, जळगाव, कोल्हापूरपर्यंत ढगे पोचणार आहेत उद्या. कालही पोचले ते, पण आजही उद्याही पोचणार आहेत, आजही पोचणार आहेत. मुन्नार, तिरुनेलवेली आणि मदुराई ह्या कोपऱ्यात दक्षिण टोकाला अतिशय मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. त्यामुळे तिथली शेतकरी सावध राहणं गरजेचं आहे. आता कमी क्षेत्र अगदी जवळ आल्यामुळं तिथं पाऊस पडायची शक्यता आहे. उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, गोकाक, बागलकोट, विजयपूर ह्या साईडला काहीसा बऱ्यापैकी पाऊस. गोवा, गोकाक, बागलकोट, कोपल, बळ्ळारी ह्या साईडला सुद्धा चांगला पाऊस. हुबळी आणि दावणगिरी वगैरे या परिसरात सुद्धा, अनंतपूर साईडला सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस. आणि चिಕ್ಕಮಗಳೂರು, बेळूर, म्हैसूर, मंगळूर, कन्नूर आता सांगितलेल्यापेक्षा चांगला पाऊस खाली पडणार आहे. कन्नूर, अनंतपूर, प्रोदतरू आणि नेल्लोर, अंगल ही जी गावं आहेत, या गावातून सुद्धा हलका मध्यम पाऊस आहे. तिरुपती, चेन्नई, वेल्लोर या साईडला सुद्धा हलका मध्यम पाऊस आहे. दक्षिण भागात कोइंबतूर, तिरुचिरापल्ली, मदुराई, मुन्नार, कोची ह्या साईडला मुसळधार पाऊस पडणार आहे. यातून जर फरक पडला तर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवेन, आणि जर फरक वाटला तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन. धन्यवाद मित्रांनो. उद्याचा अपडेट उद्या पाहूया.